गडचिरोली जिल्ह्यातील आजही काही गावांमध्ये अशी परंपरा आहे की जर महिला किंवा मुलींना मासिक पाळी आली तर त्यांना घराबाहेर राहावं लागतं आणि मासिक पाळी संपेपर्यंत ते ज्या झोपडीत राहतात त्या झोपडीला कुर्माघर असं म्हणतात. काय नाव आहे ताई? सनका सिद्धू हल्लामी. सनका हलामी. कुर्माघरामध्ये आता तुम्ही किती दिवसापासून आहे? आता किती 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. हा. आणि कुर्माघरात किती दिवस राहावं लागते? किती दिवस पाडी राहते तेवढा दिवस राहावंच लागते. आणि मग इथे दिवसभर मग काय करता कुर्माघरात राहून? नदीवर जाऊन काय करता? कपडे धुतो ना झोपूनच हे जे कुर्माघर हे जे प्रथा आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे बंद झाली पाहिजे का अशीच राहिली पाहिजे काही? ते तर मला तेवढा हे नाही. जे आहे आपला पहिल्यापासून जे आमचा पुरखाचे लोक केले आहेत. कोण चांगले आहे वाईट आहे हे मी असा म्हणू नाही शकत. हे ठीक आहे आम्ही पाडी म्हणजे पाडी आल्यावर आराम पाहिजेच पाहिजे एक बाईला. तरी पण नाही का हे चालू असली पाहिजे तरी पण थोडासा राहण्यासाठी नाही का चांगली सोय असला पाहिजे असं वाटते. कारण आम्हाला राहायला दिक्कत होते ना हे असं झोपडी आणि पावसाळ्यात तर वरून पाणी गळते इकडून तिकडून ते सापा गिपाचा खूप हे राहते. कुर्माघराचे काय नियम आहे? जसा एक नियम आहे की लग्न झालेले माणसं नाही येऊ शकत. हो नाही असे कोणते कोणते अजून नियम आहेत? बाया पण नाही का येऊ नाही शकत नाही का कुर्माघरात नाही का नाही येत. आता पाडी आली तर येतात आंघोळ केल्यावर मग कुर्माघरात नाही तसं. मग नाही तसं ना? अच्छा. आणि मग गावातले लग्न झालेले माणसं नाही येऊ शकत, कुवारे पुरे येऊ शकतात. काय नाव आहे ताई? जानो देवनाथ उशंडी. अच्छा. तुम्ही आता किती वर्ष लग्न होऊन तुम्ही या गावात आले? किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? आता 14 वर्ष झाले. आणि हे जे कुर्माघर हे जे प्रथा आहे तर तुम्हाला काय वाटतं की हे बंद झाली पाहिजे का अशीच राहिली पाहिजे काही? ते तर मला तेवढा हे नाही. जे आहे आपला पहिल्यापासून जे आमचा पुरखाचे लोक केले आहेत. कोण चांगले आहे वाईट आहे हे मी असा म्हणू नाही शकत. हे ठीक आहे आम्ही पाडी म्हणजे पाडी आल्यावर आराम पाहिजेच पाहिजे एक बाईला. तरी पण नाही का हे चालू असली पाहिजे तरी पण थोडासा राहण्यासाठी नाही का चांगली सोय असला पाहिजे असं वाटते. कारण आम्हाला राहायला दिक्कत होते ना हे असं झोपडी आणि पावसाळ्यात तर वरून पाणी गळते इकडून तिकडून ते सापा गिपाचा खूप हे राहते. आता मग इथं लाईट नाही राह काही नाही राह. आता त्याचा आता एका कुर्माघरात तरी किती बाया राहतात एका वेळेस? एका वेळेस आता राहते म्हणजे असं केले आहेत की गावभरचे राहिले तर एका दिवसात भरपूर सारे राहू शकते. पण आपल्याकडे कसं आहे की ज्याची घराजवळ आहे त्याच्यासाठी एक कोपडी ते 2 एक माता असा राहू शकते. असं एक दोन म्हणजे एका कुर्माघरात 2 ते 3 लोक राहते. आता कुर्माघरात पुरी बारी बी राहते. ठीक आहे 4-4 5-5 दिवस इथे राहत असतील. तर याच्यामध्ये पुरीच्या शिक्षणावर वगैरे इफेक्ट पडत असं वाटत नाही का? हो ते तर वाटते मला की पुरीच्या शिक्षणामध्ये आणि आरोग्यामध्ये हे होते. कारण आपल्याकडे राहण्याची एक तर सोय नाही. एक तर शेकोडी पेटवतो आम्ही त्याच्यामुळे नाही का हे जे कपडा आहे पॅड तर वापरायला सांगत आहोत. शिकलेले वापरतेत मी असं नाही म्हणू. तर पण कधी कधी काय होते की आपला इकडे पहिल्यापासून कपडा वापरते तर कपडाच वापरावा असं वाटते. त्यांना कपडा तर वापरावा हे योग्य आहे. तरी पण काय तर शेकोडी पाठवतून तेच आम्ही रात्रीला पावसाळ्यामध्ये तर खूप दिक्कत आहे. तेच वाळवाचा कापड तेच काढायचा
पुन्हा तेच यूज करायचा. त्याच्यामुळे नाही का थोडस दिक्कत होते. म्हणजे बाकी- पॅड पेक्षा जास्त लोक बाया कपडा वापरतात. हो, कपडा वापरतात. आता तुम्ही या गावात आशा वर्कर म्हणून पण काम करता. हो हो तर जेव्हा तुम्ही लोकांना आरोग्याच्या विषयी माहिती देता हम्म. तेव्हा लोक सोबत राहतात तुमच्या का ते विरोध करते? नाही, सोबत राहतात. सोबत हो राहते. हो आणि आता गावात बहुत सारे डॉक्टर्स राहतात, हम्म. नर्स राहते, जसे तुम्ही आहात. तो जे किशोर वयाच्या पोरी आहे, तुम्ही जेव्हा त्यांना मासिक पाळीच्या वेळेस सांगता की हे काळजी घेतली पाहिजे, ह्या हम्म. ते घेतल्या पाहिजे, पण त्या कुर्माघरातच नाही आहेत. हम्म. ठीक आहे, त्या गोष्टी आता जसं या कुर्माघरात लाईट नाही आहे, हो, झोपाची हो. बरोबर व्यवस्था नाही आहे, पावसाळ्यात प्रॉब्लेम्स होते. हम्म. तर मग त्या सगळ्या गोष्टीला मग कसं पाहता तुम्ही? ते ते तर आता पाहत आहो ना मी, आता का करावा की कशावरून हे टाळू शकतो ना मी. हम्म. तेच आमचा म्हणजे एक माता बैठक म्हणा, कोणता आमचा बचत गटात समिती म्हणा, ते डिस्कस म्हणजे तेच करत आहोत की कोणता उपाय केला तर हा आमचा नाही का टाळता येईल हेच. टाळता येईल म्हणून. आता जे गावामध्ये बऱ्याचशा आजी वगैरे असतील, ठीक आहे, तर त्याच्या सोबत कधी कुर्माघराविषयी गोष्टी नाही निघत का? निघते. मग त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आता जेव्हा पुरकापासून आता आमचा हा सुरू आहे ते तर बंद करणं बंद नाही होणार. बंद होणारच नाही. ते जे आहे ते आहे. अच्छा. तर आमचा नाही का मागे एक सभा बसली, गाव सभा पूर्णच. त्याच्यामध्ये डिस्कस करण्यात आला की आम्हाला आता, मला तर माहित आहे, गावच्या लोकांना जास्त पण माहित नव्हता, तरी पण कुर्मागर तिकडून घेता येते. अच्छा. कुर्मागर म्हणजे तिकडून नाही का सरकार देत आहे हे, म्हणजे गावात माहित पडला तर गावाचे महिलांचे म्हणणं हे आहे की जर कुर्मागर आला आमच्या गावात तर खूप चांगलीची गोष्ट आहे. अच्छा. जेव्हा कुर्माघरात तुम्ही राहता, ठीक आहे, तर तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टीचं पालन करायला लागतंय की जसं घरी नाही जाणं, हे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहे? घरी जाऊ शकत नाही. जोपर्यंत पाडी आहे तोपर्यंत आपण घरात तर बिलकुल नाही जायची, शेतात नाही जायची, कुठंच नाही, आरामदायक. बस. आणि कुर्माघरात कोण कोण लोक येऊ शकतात किंवा कोण कोण नाही येऊ शकत? माणसं येऊ शकत नाही. ज्याचे लग्न नाही झालं आहे, कुवारा पोरं आहे ते येऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त नाही येत. त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग तुम्ही 5 दिवस कुर्माघरात मग का करता? खाली शेतावर नाही जाऊ शकत, घरी आपल्या स्वतःच्या घरात नाही राहू शकत, मग 5 दिवस का करता येतं? काहीच नाही, खाणं पिणं झोपणं. काय नाव आहे ताई? सनका सिद्धू हल्लामी. सनका हलामी. कुर्माघरामध्ये आता तुम्ही किती दिवसापासून आहे? आता किती 5 दिवस झाले. 5 दिवस झाले. आणि कुर्माघरात किती दिवस राहावं लागतंय? किती दिवस पाडी राहते तेवढा दिवस राहावंच लागते. जेवढे दिवस पाडी आहे तेवढे दिवस कुर्माघरात राहावं लागते. हो. आणि आता हा जो गाव आहे, या गावात एकूण किती कुर्माघर आहेत? 3 कुर्माघर आहेत. आणि तिन्ही कुर्माघर काही घराघरात वाटले आहेत की असं कोणत्या कुर्माघरात कोणी राहू शकते? नाही, कोणी राहू शकते. कोणत्या कुर्माघरात कोणी राहू शकते, है ना? आणि मला सांगा, हे जे कुर्माघर आहे हे तुम्हाला वाटते का हे प्रथा बंद झाली पाहिजे? हो, मला वाटते बरं. काहून असा? काही त्रास होतो कुर्माघरात राहण्यासाठी? आता आपल्याला नाही का, आता इकडले त्रास नाही होत, पहिल्यापासूनच नियम आहे तर राहू शकतो ना मी. अच्छा, तुमच्या माहेरी होता का कुर्माघर? हो. माहेरी होता. माहेर कुठचा आहे तुमचा? चिचोड्याचा. आणि या गावातही आता कुर्माघर आहे. तर हे जे का वाटते, म्हणजे कधीपासून हे प्रथा वगैरे सुरू आहे कुर्माघराची? आता पहिल्यापासूनच आहे. म्हणजे आजी आजोबा आपले जे होते पंजोबा त्याच्यापासूनच हे प्रथा वगैरे सुरू आहे. तर कुर्माघरात आता जसं तुम्ही राहता, तर मग का वाटते का का गोष्टीची सुधारणा झाली पाहिजे? कारण हे तर आपली परंपरा आहे, हे तर बदलेल नाही कधी, ठीक आहे. पण हे परंपरा जर आपण पाळत आहोत त्याच्यात का बदल झाले पाहिजे असं वाटतंय? आता नाही का कुर्माघर मध्ये नाही का नळ वगैरे येते, नाही का सगळी सुविधा पाहिजे असं नाही का, तिकडचा नियम आहे तर राहावंच लागते. आणि मग कुर्माघराचे का नियम आहे? जसा एक नियम आहे की लग्न झालेले माणसं नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. असे कोणते कोणते अजून नियम आहेत? बाया पण नाही का येऊ नाही शकत, नाही का कुर्माघरात नाही का नाही येत. आता पाडी आली तर येतात, आंघोळ केल्यावर मग कुर्माघरात नाही तसं. मग नाही तसं है ना? अच्छा. आणि मग गावातले लग्न झालेले माणसं नाही येऊ शकत, कुवारे पोरं येऊ शकतात.
कुर्मा घरात बाथरूमही नाही आता हे. हो, बाथरूम नाही. मग तुम्ही हे समोरच असे ते चुंगड्या गिंगड्या लावून आंघोळ वंघोळ करता? हो, तसंच बनवतो ना आता करतो. तसंच बनताना करता. हो. आणि मग कुर्मा घरात जेवणाचं कसं राहतं? जेवण कुठून येते? घरूनच देते जेवण. जेवण घरून आणून देतात? हो. किती वाजता तरी आणून देतात? आता आणून देतात, आता स्वयंपाक झाल्यावर जेवले तर. जेवले तर है ना? हो. मग आता एखाद्याच्या घरी जर बाईगी नाही राहिली, हं. फक्त माणसंच राहिले, तर मग कसा करतात? आता माणसाला का स्वयंपाक करून देतात, मग दुसऱ्याला कोणाला नाही का नेऊन द्यावं म्हणते. नेऊन द्या म्हणते. हो. आता कुर्मा घरात जे शाळेच्या पोरीगिरी राहत असतील, हो, राहते. तर मग ते 5 दिवस शाळेत नाही जात का? नाही सर, ते शाळेत नाही का जातात तर नाही का ते शाळेतच राहतात का ते घरी आले तर कुर्मा घरातच राहते म्हणजे पाडीला बसल्या तर कुर्मा घरातच हो, राहते आणि राहते. कुर्मा घरातून शाळेत जातात. हो. अच्छा. आणि मग इथे आता कुर्मा घरात बहुत साऱ्या कुर्मा घरात लाईट नाही आहे, हो, पंखे लाईट. नाही आहेत. हो. मग त्यांच्या शिक्षणावर असा थोडासा म्हणजे प्रभाव पडतो असं वाटत नाही का? हो, वाटतं बरं आता. पण आपली परंपरा आपल्याला हो. म्हणजे जपायची आहे. हं. ठीक आहे. आणि आता मला सांगा, की आता आपल्या गावाखेड्यात ना मेडिकल किंवा आता बहुत साऱ्या जण आरोग्याची सुविधा नाही राहत. हो. तर मग जेव्हा पाळी येते तेव्हा पोरी किंवा जसं तुम्ही लोकं आहे ते त्यांना बरोबर पॅड मिळते की कपडाच यूज करावा लागते? नाही सर, कोणी कोणी कपड्यात यूज करतात ना, कोणी कोणी नाही का पॅडच घेऊन आणतात. जास्तीत जास्त कपडा यूज करतात? नाही, पोरी बारी नाही का पॅड यूज करतात ना आता. बाया-गिया जे हो. आहे ते कपडा कपडे. वापरतात. आणि मग एकच कपडा वापरतात का त्याला धुवून नाही असं? ना सर, राहते. राहतात ना? हो. अच्छा. आणि मग आता जसं घरी शेतीचे कामं-गिमं राहिले तर मग तुम्ही 5 दिवस इथंच मग दंडा-गिंडावर कुठेच नाही जात? नाही जात सर, कुठेच नाही जात? कुठंच नाही जात. अच्छा. आणि मग असं कोणी कधी नवरा किंवा सासरा असा कधी काय म्हणते का, की आता हा महत्त्वाचा काम आहे, नाही तर तुमचा असा झाला नाही? तसं तसं झाल्यावर नाही का कोणी कोणी नाही का आता देव वगैरे करून नाही का तेल देतात, मग लावून नाही का जातात, पण बाहेरच राहते. तसं नाही का कार्यक्रमामध्ये आता कोणी मरण पावले वगैरे नाही का तसं राहते. अच्छा. हं. आणि मग घरातल्या भांड्या-गिंड्याला कोणत्याच गोष्टीला हात नाही नाही लावायचा? नाही. आणि मग जसे तुम्ही कुर्मा घरात राहता, हं. तर मग तुमचे लहान पोरं बारं वगैरे तुमच्यासोबत राहतात हो, कुर्मा घरात? राहतात, आमच्या सोबत राहतात. मग हे आपल्या घरातूनच जाऊ शकतात? हो, जाते ते. म्हणजे लहान पोराला काही हे नसे, काही नाही आहे. फक्त बायाइले आहे? हो, बायांना आहे, माणसं. अच्छा. आणि मग जेव्हा चला. आणि मग जेव्हा तुम्ही इथून कुर्मा घरातून तुमची पाडी संपल्यावर जेव्हा तुम्ही आपल्या घरी जाता, हं. ठीक आहे. तर घरी गेल्यावर का मग पाळायला लागते? काहीच नाही पाडायला लागेल. घरी गेल्यावर तुम्ही का पहिला अंघोळ पाणी करून मग डायरेक्ट घरात जाता? हो. मग पहिले जसं सारखा होता तसाच? अंघोळ केल्याच्या दिवशी नाही का स्वयंपाक वगैरे नाही बनवत आम्ही. अच्छा. उद्या होता नाही का दुसऱ्या दिवशी अंघोळ वगैरे करून स्वयंपाक बनवतो. अंघोळ-गिंघोळ करून मग तुम्ही स्वयंपाक बनवता. हो. आणि मग ज्या दिवशी पाळी आली मग त्या दिवशी मग कसा? डायरेक्ट इथंच येता? हो सर. घरच्यांना सांगायचं की पाळी आली आणि मग तुम्ही डायरेक्ट एक कुर्मा घरात येता. हो. मग घरून कुर्मा घरात येताना मग का सामान सोबत आणता? आता इकडेच ठेवून देते सर सामान. आता नाही का कापड वगैरे पकडते तर चांगलं धुवून नाही का इकडेच ठेवून देते. आता पॅट वापरणारे नाही का ते आता घेवाले कोणाला पाठवतात, नाही तर राहिलं तर घरूनच मागतो. अच्छा. आणि तुम्हाला काय वाटतं, की जर तुमच्या हिशोबाने जर विचार केला एक बाई म्हणून, हं. ठीक आहे. तर हे जे गावची जी परंपरा आहे ती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे सर पण आता. वाईट तर काहून वाईट आहे? म्हणजे असं का वाटते का हे परंपरा अशी वाईट आहे? आता नाही का पाडीला बसलं तर बाहेर राहायचीच नाही का. हं. आता वाईटच वाटते. आता माणसा देव वगैरे येतात ना, ते येतात वगैरे ना, त्या नाही का त्यांना पाहून नाही का लफा लागते म्हणे. अच्छा. तर हे वाईट आहे. मग घर सोडून राहायची इच्छा होते? कारण इथंच 2-4 घर सोडलं का आपलं स्वतःचं घर राहते. पण आता हे कसं आता हर महिन्याचंच झालंय ना, हर महिन्यातच झाला आहे. ठीक आहे. हर महिन्याचंच झालंय. हो. तर मग घर सोडून राहायची इच्छा होती ती? नाही हो बरं आता का. असं कधी एखाद्या बाईनं असा किस्सा नाही म्हणला का, "मी नाही जात कुर्मा घरात, मी आपल्याच घरी राहीन" असं? नाही, नाही म्हणत. आता पहिल्यापासूनच नियम पाडले आहेत तर कुठं ते म्हणणार आहे. कोणी काय म्हणणार नाही. हं. आणि एखाद महिना जसं सपोज हे जे पिरियड आहे, हं. ठीक आहे, पाळी आहे. हे जे मागं-पुढं झाली तर कोणी काय घरचे वगैरे काय म्हणतात? नाही म्हणत तसं. एखाद महिन्यात नाही आली किंवा काही झालं असं तसं वगैरे तेव्हा? नाही म्हणत. नाही म्हणत. कुर्मा घरात राहताना कोणते-कोणते प्रॉब्लेम येते?
सगळेच सांगा पाऊस एकदम पाऊस वगैरे राहता का लाईन वगैरे नाही राहिलं सर आमच्याकडे. हा 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 तर नाही का ते पावसात वगैरे ना ते आता कवेले लावून आहात तर नाही का ते गळते वगैरे ना ते नाही का ते बालट्या लावता मग. हो बालट्या लावतो. आणि पुन्हा आता गरमीत म्हणलं तर फॅन वगैरे नाही का नाही राय नाही राहे. मग गरमी मग कशी काढायची गरमीत मग असं टावेल न गिवेल हवा झुकायचा का? हो. आणि झोपासाठी मग कसं झोपसाठी नाही का काढतात झोपतून. खाली खाली गादी राहते का मग नाही, चटई टाकून. चटई टाकून खाली हो. झोपता? मग त्याच्यानंतर जे हे राहते पाडीचा जो त्रास राहते तो वेगळाच राहते दुखणं हो. गिकणं. मग खाली झोपता तर मग अजून काही त्रास गीस त्याचा काही वेगळा नाही खाली झोप. त्याचा काही त्रास नाही. नाही. आणि मग जे शाळेच्या पोरीगिरी सोबत कधी राहिल्या तुम्ही हो. कुर्मा घरात हो तर मग ते कसे काय चिडचिड करते का? हो ते तर आता करणंच आहे. उन्हाळ्यात म्हणलं तर नाही का गरमी तेवढ्या लागते. पंखा वगैरे राहिलं तर नाही का काही नाही. म्हणजे तुमचं असं मत आहे की जर कुर्मा घर थोडे सुधार हो, झाले पाहिजे. सुधार झाली म्हणजे पाहिजे. जसे बाथरूम चांगली पाहिजे, हं. झोपासाठी एक झोपासाठी पलंग नाही तर पलंग, पण गादी तरी गादी. पाहिजे. थोडा स्लॅबचा पाहिजे म्हणजे हं. पावसाळ्यात जरी राहता तर काही गळणं गिळणं नाही काही नाही. गरमी नाही. आता हा कौलाच आहे. मग याला कोणी कवेलूले सावरत वगैरे नाही का कोणी? नाही सर पोरांना सांगतो ना मी. कुवारी पोरं राहतात ना हा. पावसात नाही का त्यांना सांगतो. ते शावरून देतात. हो शावरणं म्हणजे कवेलूला ठीक करणं, हो, जिथनं ठीक जिथनं करणं. जिथनं गळत आहे ते वगैरे त्याला ठीक करणं. हो. मग त्या पोरं पैसे घेते की काही हो सर त्यांना द्यावं लागतं पैसे. पैसे गिसे द्यावं लागते? हो. ठीक आहे. का नाव आहे ताई? राजवत्ती. आणि ताई तुमचा? अच्छा. हे ठेवा असं तिथे ठेवा. हातात ते ठेवलं तरी चालतंय. हे जे म्हणजे कुर्मा घर आहे हे म्हणजे या गावची प्रथा आहे. ठीक आहे. तर हे पहिल्यापासूनच आहे की काही वर्षापासून आहे असं काही? पहिल्यापासूनच आहे. आणि जेव्हा तुम्ही आपल्या गावी होता लग्न करून तुम्ही इकडे या गावी आले तर आपल्या जेव्हा गावी होत्या ते आई गावी होती का अशी प्रथा तेव्हा होती का? अच्छा. आणि मग तुम्हाला जेवणाचा कसा करता मग? घरी टिफिन आणून देते तुम्हाला? डबे आणून देते. आणि मग या कुर्मा घरात राहायची इच्छा होते? हा अंगणवाडीत नाही गेला का रे? नको जायचं मला पण. इकडे